घरात कुठला पदार्थ असो किंवा नसो चालून जाईल, पण भडंग मात्र पाहिजेच. सकाळी झोपून उठायला उशीर झाला की लहान मुलांच्या टिफिनवर आपण भडंग देऊ शकतो. वेळेवर आलेल्या पाहुण्यांना आपण नाश्त्याला देऊ शकतो किंवा 4 वाजताच्या भुकेसाठी लहान मुलांना देऊ शकतो किंवा कधी-कधी तर काय होतं आपल्यासाठी स्वयंपाकात शिल्लक राहत नाही. अशा वेळेला ह्या भडंगची सोबत आपल्याला नक्की होते. तर बनवायला अगदी 10 ते 15 मिनिटाचा टाईम आहे आणि महिनाभर कुरकुरीत राहते. तर इथे बघा कढीपत्त्याची पानं, लसणाच्या पाकळ्या, शेंगदाणे, सुकं खोबऱ्याचे काप हे सगळे मस्त कुरकुरीत तळून घेतले. कुरमुरेसुद्धा मी हलकेसे भाजून घेतले होते आणि भडंगचे कुरमुरे बरं ते थोडे खरबटीत असतात ते, जे प्लेन असतात ते नाही. आणि इथे बघा घरगुतीच मस्त चटपटीत असा भडंगचा मसाला तयार केला आहे, ज्यामध्ये लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ, साखर, 1 टीस्पून आहे ना जे आपलं चण्याचं डाळवं असतं ते डाळवं, त्यामध्ये बडीशोप, जिरेसुद्धा घातलं होतं, खोबऱ्याचा खीससुद्धा घातला, जिरू पावडर आणि साखरसुद्धा घातली, मिक्सरला वाटून घेतला. मग मस्त उरलेल्या तेलामध्ये हा मसाला तळून घेतला आणि मस्त कुरमुऱ्यामध्ये मिक्स केला. वरून तळलेले सगळे साहित्य घातलं आणि कुरकुरीत भडंग तयार आहे. चला सबस्क्राईब करा.